प्रॉब्लेम नंबर 10. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 10. Fire broke in the premises of Messrs. Jhankar and Company on 31st December 2020, and all the stock and accounts books were destroyed, but the following information could be collected from the various other records. तर बघतो आपण इथे की मेसर्स झंकर अँड कंपनी यांच्या प्रिमाइसला 31 डिसेंबर 2020ला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये बघतो आपण स्टॉक आणि काही अकाउंट बुक्स काय झाले नष्ट झालेले आहेत. परंतु बघतो आपण की ते आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते अदर्स का रेकॉर्ड्स आहेत त्यावरून आपल्याला खाली माहिती दिलेली आहे. नंबर 1, बुक्स आर क्लोज्ड ऑन 31st मार्च एव्हरी इयर. बघतो आपण की मेसर्स झंकर अँड कंपनी काय करत आहे की दरवर्षी आपले बुक्स तो 31st मार्चला तो काय करतो क्लोज करत असतो. नंबर 2, स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31st मार्च 2020 रुपीज 98,000. नंबर 3, creditors as on 31st March 2020 rupees 30,000. Number 4, creditors as on 31st December 2020 rupees 25,000. Number 5, cash paid to creditors between 1st April 2020 and 31st December 2020 rupees 1 lakh. 6 number, goods returned to the creditors between 1st April 2020 and 31st December 2020 rupees 8,200. Number 7, sales between 1st April 2020 and 31st December 2020 rupees 1,75,000. Number 8, gross profit rate during 2019-20 is 18%. Number 9, goods sold rupees 3,000. Number 10, stock was insured for rupees 40,000. आणि यावरून आपल्याला कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी प्रेझेंटेड टू द इन्शुरन्स कंपनी फॉर द लॉस ऑफ स्टॉक. तर यावरून आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला काढावायचा आहे आणि ते इन्शुरन्स कंपनीला काय करायचं ते प्रेझेंट करावायचं आहे. तर बघतो आपण या उदाहरणामध्ये की मेसर्स झंकर अँड कंपनी याच्या प्रिमाइसला 31 डिसेंबर 2020ला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये बघतो आपण त्याचं ऑल स्टॉक आणि रेकॉर्ड जे आहेत ते काय झाले आहेत नष्ट झालेले आगीमध्ये. परंतु बघतो आपण की ते ऑफिसमधून बघतो आपण की प्रिमाइसमधून आपल्याला काही रेकॉर्ड्स मिळाले आहेत आणि त्या रेकॉर्ड्सवरून काही माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम काढायचा आहे. तर त्या माहितीमध्ये बघतो आपण की मेसर्स झंकर अँड कंपनी लिमिटेड काय करतो दरवर्षी आपले बुक्स तो 31 मार्चला तो काय करतो क्लोज करतो. याचा अर्थ तो कंपनीचं फायनान्शियल इयर केव्हाचं असेल तर 1 एप्रिल टू 31 मार्च. त्याचं फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल टू 31 मार्च. त्यामुळे बघतो आपण की मेसर्स झंकर अँड कंपनी काय करतो दरवर्षी तो आपले बुक्स जे आहे 31 मार्चला तो क्लोज करतो. त्यानंतर आपल्याला 31 मार्च 2020चा आपल्याला काय दिलेला आहे स्टॉक दिलेला आहे रुपीज 98,000. त्यानंतर आपल्याला क्रेडिटर्स दिलेला आहे 31 डिसेंबर 2020चं रुपीज 30,000. त्यानंतर क्रेडिटर्स ॲज ऑन 31 डिसेंबर 2020चं दिलं आपल्याला 25,000. तर बघतो आपण की आग केव्हा लागलेली आहे 31 डिसेंबर 2020ला. त्याचं फायनान्शियल इयर आहे सुरू होतो बघतो आपण की नेहमी तो 1 एप्रिल टू 31 मार्च. त्यामुळे त्याचं फायनान्शियल इयर सुरू कुठून येईल 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2020
21 असायला पाहिजे, परंतु बघतो आपण की मध्येच काय झालंय, त्याच्या प्रिमाइसला आग लागलेली आहे आणि आग केव्हा लागलेली आहे 31 डिसेंबर 2020. त्यामुळे त्याचं वर्ष सुरुवातीपासून तर ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपासून आपण कालावधी घेतलं तर काय मिळतो आपल्याला 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020 हा त्याचा झाला ड्युरेशन. आपल्याला 31 मार्च 2020चा आपल्याला स्टॉक दिलेला आहे आणि क्रेडिटर्स बॅलन्स दिलेला आपल्याला ते केव्हाचं आहे 31 मार्च 2020चं, म्हणजे लास्ट इयरचं क्लोजिंग झालं ते. त्यामुळे कसं की चालू वर्षामध्ये ते काय तुमचं ओपनिंग होणार. त्यामुळे बघतो आपण की स्टॉक ऑफ गुड्स 31 मार्च 2020चा जो स्टॉक तुम्हाला दिलेला आहे की तो लास्ट इयरचा तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे तो काय असेल चालू वर्षामध्ये ओपनिंग स्टॉक असेल. त्यानंतर क्रेडिटर्स तुम्हाला दिले आहे 31 मार्च 2020चं, ते सुद्धा बघतो आपण की क्रेडिटर्स त्याचं ओपनिंग बॅलन्स आहे लास्ट इयरचं, तर चालू वर्षामध्ये काय त्याचं ओपनिंग बॅलन्स होईल ते. त्यानंतर आपल्याला क्रेडिटर्स 31 डिसेंबर 2020चं म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी क्रेडिटर्स किती होते ते दिले आपल्याला, म्हणजे त्याचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे त्या दिवशीचं 25,000. त्यानंतर बघतो आपण की कॅश पेड टू क्रेडिटर्स बिटवीन 1 एप्रिल 2022 ज्या दिवशी आग लागली म्हणजे 31 डिसेंबर 2020 या दरम्यान बघतो आपण की कॅश पेड टू क्रेडिटर्स ते आपल्याला दिलेलं आहे, ते दिले आपल्याला ₹1,00,000. त्यानंतर गुड्स रिटर्न टू द क्रेडिटर्स बिटवीन बघतो आपण की जो ड्युरेशन आहे 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020 या ड्युरेशन दरम्यान गुड्स रिटर्न टू द क्रेडिटर्स ते दिले आपल्याला ₹8,200. त्यानंतर सेल्स बिटवीन बघतो आपण की 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020 या दरम्यानचं त्याचा टोटल सेल्स दिलेला आपल्याला सेल्स आहे ₹1,75,000. त्यानंतर ग्रास प्रॉफिट रेट ड्युरिंग इयर 2019-20 ते दिलं आपल्याला किती 18,000. त्यामुळे आपण काय करू की जेव्हा आपण चालू वर्षाचं जेव्हा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करू त्यावेळेस ग्रास प्रॉफिट रेशिओ जे आहे प्रिव्हियस इयरचं म्हणजे 2019-20चं 18% दिला, तो काय असेल तुमचा कॉन्स्टंट असेल आणि तोच आपण काय करू ऑन सेल्सवरती आपण ग्रास प्रॉफिट आकारू 18%. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे गुड्स सॉल्वेज ₹3,000 आणि बघतो आपण की ते आगेपासून त्यांनी काही वस्तू त्यांनी वाचवलेला आहे आणि ते अमाऊंट आहे त्याचं ₹3,000 आणि त्या प्रिमाइसचं त्यांनी स्टॉकचं त्यांनी काय केलं आहे इन्शुरन्स काढलेला आहे. स्टॉक वॉज इन्शुअर्ड फॉर ₹40,000 आणि जेवढं स्टॉक जे होतं त्याच्या प्रिमाइसेसमध्ये त्या प्रिमाइस त्यांनी इन्शुरन्स काढलेलं होतं ते होतं ₹40,000. तर बघतो आपण या उदाहरणामध्ये आपल्याला इन्शुरन्स अमाऊंट दिलेला आहे. याचा अर्थ जेव्हा आपण अमाऊंट ऑफ क्लेम काढू तर ते कसं कोण्या पद्धतीने काढू आपण ते अकॉर्डिंग टू ॲव्हरेज कॉस्टनुसार आपण त्याचं अमाऊंट ऑफ क्लेम काढू. अदरवाईज जर दिलं नसतं तर आपण काय समजलं असतं की जे आपण लॉस ऑफ स्टॉक काढतो तीच अमाऊंट तुमची काय असते अमाऊंट ऑफ क्लेम. उदाहरणार्थ आपण बघितल्यानंतर आपल्याला दिसतो की इथे आपल्याला परचेस दिलेला नाही आहे, सेल्स दिलेला तुम्हाला, त्यानंतर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तुमचं, ठीक आहे, परंतु आपल्याला इथे परचेस दिलेलं नाही. परंतु नवीन माहिती दिसतो आपल्या ॲडिशनल इथे याच्यामध्ये आपल्याला काय क्रेडिटर्स तुमचं ओपनिंग क्रेडिटर्स किती आहेत, त्यानंतर क्लोजिंग क्रेडिटर किती आहे तुमचं, त्यानंतर क्रेडिटरला आपण कॅश किती पे केलं ते आपल्याला दिलेलं आहे. जर आपण या ठिकाणी जर क्रेडिटर्स अकाउंट आपण जर तयार केलं तर आपल्याला क्रेडिट परचेस ते मिळेल. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला उदाहरणामध्ये परचेस दिलेला नाही आहे, ओपनिंग स्टॉक दिलेला आपल्याला, सेल्स दिलेला आहे आणि ग्रॉस प्रॉफिट रेशिओ सुद्धा दिलेला आपल्याला ऑन सेल्सवरती. परंतु आपण जेव्हा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो त्यावेळेस आपल्याला परचेस आवश्यक आहे, परंतु आपल्याला 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपर्यंतचा बघतो आपण की त्या ड्युरेशनमध्ये त्यांनी टोटल किती परचेस केलं ते आपल्याला दिलेलं नाही आहे. परंतु परचेस काढण्याकरिता आपल्याला काय क्रेडिटचे रिलेटेड तुम्हाला काय पद्धत दिलेलं आहे, त्यावरून आपण क्रेडिट परचेस किती आहे ते आपण ते काढू शकतो आणि ते क्रेडिट परचेस काय करतो मग नंतर आपण की जेव्हा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करू त्यावेळेस आपल्याला डेबिट साईडला ते जसं आपण परचेस करतो त्या परचेसमध्ये तुम्हाला क्रेडिट परचेस, कारण की परचेस आणि सेल्स तुमचे दोन प्रकारचे असतात, एक आहे तुमचं कॅश कॅश परचेस आणि दुसरं क्रेडिट परचेस. तसंच सेल्स सुद्धा कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. तर बघतो आपण जर तुम्हाला जर
डेप्टर्सशी रिलेटेड तुम्हाला काय पद दिलं असेल, ओपनिंग डेप्टर्स, क्लोजिंग डेप्टर्स, तर अशा वेळेस आपल्याला क्रेडिट सेल्स मिळेल. आणि जेव्हा क्रेडिट सेल्स मिळेल आणि जेव्हा तुम्हाला क्रेडिटर्सशी रिलेटेड तुम्हाला दिलं असेल, ओपनिंग स्टॉक, त्याचा क्लोजिंग स्टॉक, कॅश टू पेड वगैरे, तर यावरून, या माहितीवरून आपल्याला काय मिळतो, क्रेडिट परचेस मिळत असतो. तर त्यामुळे आपल्याला इथे क्रेडिटर्सशी रिलेटेड आपल्याला पद दिल्या आहे. त्यामुळे आपण क्रेडिटर्स अकाउंट आपण प्रथम ओपन करू आणि त्यातला जो काय बॅलन्स मिळेल तुम्हाला, बॅलन्सिंग फिगर, तो असेल तुमचं क्रेडिट परचेस. ठीक आहे. तर आपण उदाहरणाचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला क्रेडिटर्सशी रिलेटेड आपल्याला पद दिले आहेत. त्यानंतर आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्स दिलेला आहे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशिओ तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे परत आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काढण्याची काही गरज नाही. आणि ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड तुम्हाला काही पद दिलं नाही, कारण की आपल्याला 2019 आणि 2020 या वर्षाचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आपल्याला 18% दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काढण्याची काही गरज नाही. आणि जेव्हा बघतो आपण की ज्यावेळेस आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ दिलं असेल, अशा वेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट काढत नाही. तर आपण चालू वर्षाचं घटनात्मक व्यापाराखाली आपण तयार करत असतो मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आणि त्याद्वारे बघतो आपण की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसिसमध्ये म्हणा किंवा गोडाऊनमध्ये म्हणा, किती स्टॉक शिल्लक होतं ते आपल्याला काढावं लागतो. त्यामुळे आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ते आपण व्हॅल्यू आपण शोधून काढत असतो. आणि त्यावरून मग लॉस ऑफ स्टॉक किती झालं. जर बघतो आपण की जर तुम्हाला स्टॉक साल्वेज दिलं असेल, अशा वेळेस काय करतो आपण, स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर लेस स्टॉक साल्वेज तुम्हाला मिळतो, लॉस ऑफ स्टॉक मिळतो. जर इन्शुरन्स कंपनीत इन्शुरन्स अमाउंट तुम्हाला दिली नसेल, तर अशा वेळेस तुमचा लॉस ऑफ स्टॉकच काय असते, तुमचं अमाउंट ऑफ क्लेम असतो. परंतु जर तुम्हाला उदाहरणामध्ये जर इन्शुरन्स पॉलिसी अमाउंट दिली असेल, तर अशा वेळेस आपण लॉस ऑफ स्टॉक हा तुमचं अमाउंट ऑफ क्लेम नसून, अ, त्यावरती आपण काय करतो, आपण अमाउंट ऑफ क्लेम काढण्याकरिता आपण ॲव्हरेज कॉस्टनुसार आपण ते अमाउंट शोधून काढतो. तर ठीक आहे. तर आपण बघूया की या प्रॉब्लेमचं सोल्युशन. सोल्युशन उदाहरणामध्ये आपल्याला क्रेडिटर्सशी रिलेटेड आपल्याला काय पद्धत दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला प्रथम क्रेडिटर्स अकाउंट आपल्याला तयार करून घ्यावं लागेल आणि त्यावरून आपल्याला क्रेडिट परचेस किती आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. कारण की आपण उदाहरणामध्ये आपल्याला परचेस दिलं नाही आणि परचेस दिलं असतं तरी सुद्धा बघतो आपण की जर तुम्हाला क्रेडिट रिलेटेड दिलं असतं तर आपण क्रेडिट परचेस किती त्याचं आहे ते आपण शोधून काढलं असतं आणि तो तुम्हाला दिलं असतं परचेस, ते असतं तुमचं कॅश परचेस दिलं असतं. आणि जेव्हा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आपण दाखवत असतो त्यावेळेस काय, कॅश परचेस प्लस क्रेडिट परचेस असं टोटल आपण काय करतो, आउटर अमाउंट दाखवत असतो. टोटल म्हणजे त्या ड्युरेशनमध्ये टोटल परचेस म्हणून. तर इथे बघतो आपण उदाहरणामध्ये आपल्याला कॅश परचेस त्यांनी दिलेलं नाही आहे. असं कुठलाही परचेस आपल्याला दिलं नाही. फक्त आपल्याला क्रेडिटशी रिलेटेड काही पद्धत दिलेल्या आहेत, त्यावरून आपण क्रेडिट परचेस आपण शोधून काढू शकतो. त्यामुळे प्रथम आपण काय करूया, क्रेडिटर्स अकाउंट आपण तयार करून घेऊया. क्रेडिटर्स अकाउंट प्रोफार्मा सर्वांना माहित असेल. पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. ठीक आहे. तर बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला 31 मार्च 2020 आपल्याला क्रेडिटर्स दिलेला आहे ₹30,000. आपला जो पिरियड आहे, ड्युरेशन आहे, तर केव्हाचं आपलं 1 एप्रिल 2020 टू 31 डिसेंबर 2020. 31 डिसेंबरला काय झालेलं आहे, आग लागलेली आहे. त्यामुळे आपण आपलं वर्ष सुरू होतो 1 एप्रिलपासून, तर 31 डिसेंबरपर्यंतचं ड्युरेशन आपण घेऊ आणि या पिरियडमध्ये बघतो आपण क्रेडिटर्स आणि सेल्स त्याचं किती दिलं ते आपल्याला ते दिलेलं आहे. तर आपल्याला क्रेडिटर्स दिलेला आहे 31 मार्च 2020चं. तो झालं तुमचं लास्ट इयरचं क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटरचं. तो चालू वर्षामध्ये काय होईल, तुमचं ओपनिंग बॅलन्स होईल क्रेडिटरचं. तर बघतो आपण की आपल्याला दिलेलं आहे ₹30,000. तर ते आपण लिहित असताना आपण क्रेडिट अकाउंटच्या डेबिटला लिहितो की क्रेडिटला लिहितो? तर ते लिहित असतो आपण
क्रेडिट साईडला बाय बॅलन्स बीडी बाय बॅलन्स बीडी रुपीज 30,000. त्यानंतर बघतो आपण की क्रेडिटशी रिलेटेड काय दिलंय परत आपल्याला. कॅश पे टू क्रेडिटर्स बिटवीन 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020 या ड्युरेशनमध्ये बघतो आपण की कॅश पे टू क्रेडिटर्स ते अमाऊंट दिलं आपल्याला 1,00,000 रुपीज. त्यामुळे आपण क्रेडिट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश किती दिलं आपल्याला ते रुपीज 1,00,000. त्यानंतर परत बघतो आपण की क्रेडिटचे रिलेटेड आपल्याला काय दिलेलं आहे त्याचं बॅलन्स दिलेला आहे 31 डिसेंबर 2020चं. तर ते आपण ओपनिंग बॅलन्स कुठे झाला आपलं क्रेडिट साईडला, तर ते कुठे तुमचं क्लोजिंग बॅलन्स त्याचं डेबिट साईडला. त्यामुळे आपण डेबिट साईडला टू बॅलन्स घेत असतो. परंतु आपण त्या अगोदर परत आपला क्रेडिटचे रिलेटेड आपला दिला रिटर्न्स गुड्स रिटर्न टू द क्रेडिटर्स बिटवीन 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020 या दरम्यान बघतो आपण गुड्स रिटर्न्स आहेत टू क्रेडिटर्स. त्यामुळे ते तुमचं कुठे क्रेडिटचे रिलेटेड असल्यामुळे आपण क्रेडिट अकाउंटमध्ये ते दाखवू आणि ते दाखवू आपण कुठे डेबिट साईडला टू गुड्स रिटर्न टू गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स. अमाऊंट दिली आपल्याला रुपीज 8,200 आणि त्यानंतर त्याचं क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स CD बॅलन्स दिला आपल्याला 25,000. बघतो आपण इथे की क्रेडिटचे रिलेटेड आपल्याला जे पद दिलं होतं ओपनिंग बॅलन्स त्याचं क्लोजिंग बॅलन्स कॅश आणि गुड्स रिटर्न ते आपण लिहून घेतलं आणि त्यानंतर क्रेडिटचं अकाउंट आपण क्लोज करून घेऊया. क्लोज केल्यानंतर तुम्हाला जे काय बॅलन्स मिळेल तो बॅलन्स येईल तुमचं. त्या बॅलन्सला म्हणून आपण क्रेडिट परचेस. तर बघतो आपण इथे की डेबिट साईडची बेरीज जास्त आहे. बेरीज आहे 1,33,200 1,33,200. बॅलन्स मिळतो आपल्याला 1,03,200 आणि जे काय बॅलन्स आहे त्या बॅलन्सला आपण म्हणूया बाय क्रेडिट परचेस. बाय क्रेडिट परचेस हे असेल तुमचं BF बॅलन्सिंग फिगर. तर बघतो आपण इथे की क्रेडिट अकाउंट आपण ओपन करू. आपल्याला जो काय बॅलन्स मिळाला तो बॅलन्स काय असेल तुमचं क्रेडिट परचेस आणि क्रेडिट परचेस किती आहे 1,03,200 आणि त्यानंतर आपल्याला 1 एप्रिल 2022 ज्या दिवशी आग लागली म्हणजे 31 डिसेंबर 2020 या दरम्यानच आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. मग त्यानंतर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड 1 एप्रिल 2020 to 31 डिसेंबर 2020. रुपीज
त्यानंतर आपल्याला 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020 म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दरम्यानचं आपल्याला काय मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. त्याकरिता आपण मग काय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसेसमध्ये किंवा गोडाऊनमध्ये किती स्टॉक अवेलेबल होतं ते आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्याकरिता आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करत असतो. पर्टिक्युलर अमाऊंट पिरियड आहे आपलं 1 एप्रिल 2022 31 डिसेंबर 2020चं. डेबिट साईडला प्रथम घेत असतो आपण टू ओपनिंग स्टॉक तर बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31 मार्च 2020चं म्हणजे लास्ट इयरचं त्याचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आपल्याला ₹98,000 आणि तेच काय असेल तुमचं चालू वर्षामध्ये ओपनिंग स्टॉक असेल. त्यामुळे ओपनिंग स्टॉक ₹98,000. त्यानंतर आपण डेबिट साईड लिहित असतो परचेस. तर इथे आपल्याला दिलेलं आहे कॅश पर्सेस दिलेलं नाही, आपण क्रेडिट पर्सेस शोधून काढलेला आहे. क्रेडिटर्स अकाउंट आपण तयार करून ते मिळालं आपल्याला 1,03,200. त्यामुळे टू परचेस क्रेडिट परचेस आणि बघतो आपण की इथे परत आपल्याला रिटर्न दिला गुड्स रिटर्न्स. त्यामुळे काय करू आपण परचेस मधून गुड्स रिटर्न्स काय करू मायनस करू. त्यामुळे क्रेडिट परचेस दिला आपल्याला ₹1,03,200 लेस रिटर्न किती दिले आपल्याला 8,200. जर आपण क्रेडिट परचेस मधून गुड्स रिटर्न जे आहे ते आपण मायनस केलं 8,200 तर आपल्याला मिळतो परचेस 95,000. त्यानंतर क्रेडिट साईडला सेल्स घेत असतो आपण. तर सेल्स दिलेला आपल्याला बाय सेल्स आहे 1,75,000. सेल्स आहे 1,75,000. त्यानंतर ग्रास प्रॉफिट घ्यायचं आपल्याला ऑन सेल्स वरती किती 18%. कारण की आपल्याला उदाहरणामध्ये ग्रास प्रॉफिट रेशिओ 2019-18चं म्हणजे प्रिव्हियस इयरचं आपल्याला दिलं जाते 18% होतं. तेच आपल्याला चालू वर्षासाठी काय करायचं कॉन्स्टंट घ्यायचं आहे आणि ते काय करू आपण ऑन सेल्स वरती 18% आपण ग्रास प्रॉफिट आकारू. त्यामुळे टू ग्रॉस प्रॉफिट @ 18% ऑन सेल्स. मग बघतो आपण सेल्स किती आहे टोटल आपल्याला दिलेला आहे 1,75,000. या 1,75,000 वरती 18% ग्रास प्रॉफिट आकारा तर आपल्याला मिळतो 31,500. ठीक आहे. आणि यावरून आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपल्याला शोधून काढायचा आहे. इथे बघतो आपण की ट्रेडिंग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे काही पद होते आपण सर्व पद लिहून घेतलं आहे डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. त्यानंतर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. तर क्लोज करताना बघतो आपण की मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना नेहमी काय असते डेबिट साईडची बेरीज जास्त असते. त्यामुळे आपण प्रथम डेबिट साईडची बेरीज करून घेऊ आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेहमी कुठली असते क्रेडिट साईडची बेरीज जास्त असते हे लक्षात ठेवायचं. तर आपण डेबिट साईडची बेरीज केलो आपण आपल्याला मिळतो 2,24,500. डेबिट साईडची बेरीज जास्त आहे त्यामुळे आपण आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया 2,24,500 आणि यामध्ये आपल्याला अधिक्य मिळतो बॅलन्स फिगर तर ते आहे 49,500 आणि हे जे काय आपल्याला बॅलन्स मिळालेला आहे बॅलन्स काय असेल तुमचं
बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर बॅलन्सिंग फिगर. इथे बघतो आपण की आपल्याला बॅलन्स मिळालेला आहे. बॅलन्स फिगर 49,500 आणि हे 49,500 काय असेल तुमचं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमाइसमध्ये 49,500 रुपीजचं स्टॉक उपलब्ध होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे की स्टॉक चालू आहे त्यांनी काय केलं आहे 3,000 रुपयाचं वस्तू त्यांनी वाचवलेला आहे. त्यामुळे आपण लॉस ऑफ स्टॉक काढून घेऊया. अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक, तर लॉस ऑफ स्टॉक कसं काढतो आपण, स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर लेस स्टॉक साल्वेज, तुम्हाला मिळेल लॉस ऑफ स्टॉक. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर रुपीज किती मिळालं आपल्याला 49,500 लेस स्टॉक साल्वेज आपल्याला दिलेला आहे रुपीज 3,000. स्टॉक साल्वेज रुपीज 3,000. जर आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर 49,500 मधून आपण जर स्टॉक साल्वेज मायनस केलं तर आपल्याला मिळतो लॉस ऑफ स्टॉक, आणि लॉस ऑफ स्टॉक आहे 46,000 रुपीज 46,500. एवढा काय झाला तुमचं लॉस ऑफ स्टॉक. तर बघतो आपण की त्या 31 डिसेंबर 2020ला आग लागली प्रिमाइसला. त्यामध्ये टोटल 49,500 रुपीजचं स्टॉक अवेलेबल होतं आणि त्यामधून त्यांनी काय केलं 3,000 रुपयाचं स्टॉक त्यांनी वाचवलेलं आहे. तर त्याचं एकूण लॉस जो आहे स्टॉकचं किती झालं 46,500 रुपीजचं स्टॉक, एवढं त्याचा लॉस झालेला आहे. आपल्याला इन्शुरन्स कंपनीला काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम काढायचा आहे. तर बघतो आपण इथे की प्रिमाइसचे त्यांनी काय केलं आहे इन्शुरन्स काढलेला आहे. त्यामुळे आपण अमाऊंट ऑफ क्लेम काढत असताना आपण लॉस ऑफ स्टॉक हेच त्याचं अमाऊंट ऑफ क्लेम नसून आपल्याला ॲव्हरेज कॉस्टनुसार त्याला अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यानंतर अमाऊंट ऑफ क्लेम, अमाऊंट ऑफ क्लेम अकॉर्डिंग टू ॲव्हरेज कॉस्ट, अकॉर्डिंग टू ॲव्हरेज कॉस्ट. आपल्याला इन्शुरन्स अमाऊंट दिलं असल्यामुळे आपण काय अमाऊंट ऑफ क्लेम कसं काढू, आपण ॲव्हरेज कॉस्टनुसार ते आपण काढून घेऊ. तर ॲव्हरेज कॉस्टनुसार अमाऊंट ऑफ क्लेम काय फॉर्म्युला आहे त्याचं, तर अमाऊंट ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. त्यामुळे आपल्याला 3 गोष्टी आवश्यक आहे याच्यामध्ये, अमाऊंट ऑफ पॉलिसी किती आहे त्याचं, त्यानंतर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे आणि लॉस ऑफ स्टॉक. तर आपण इथे बघतो की आपल्याला उदाहरणामध्ये इन्शुरन्स अमाऊंट आपल्याला दिलेला आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी ते आहे 40,000. त्यानंतर अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटवरून, तर ते मिळालं आपल्याला 49,500. आणि लॉस ऑफ स्टॉक आहे तर आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक सॅल्वेज मायनस केल्यानंतर तुम्हाला जे मिळालं अमाऊंट 46,500 हे काय असेल तुमचं लॉस ऑफ स्टॉक असेल. त्यामुळे आपण ॲव्हरेज कॉस्टनुसार ते अमाऊंट ऑफ क्लेम शोधून काढूया. क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी, अमाऊंट दिली आपल्याला 40,000. त्यानंतर अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर तर ते मिळालं आपल्याला 49,500 इंटू लॉस ऑफ स्टॉक, तर ते आपण काढलेलं होतं 46,500.
46,500. याचा गुणाकार भाकार करून घ्या, तर तुम्हाला मिळेल अमाऊंट ऑफ क्लेम रुपीज 37,576 अप्रॉक्सिमेटली. एवढी जी अमाऊंट आहे तुमचं काय मिळेल, क्लेम मिळेल. आणि बघतो आपण इथे अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला मिळाला आहे 37,576. एवढी अमाऊंट काय करेल तो इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम करेल.